ते आदरणीय पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे जुने स्नेही आदरणीय अण्णा, आमचे तरुण मित्र, शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो, कोरोनानंतरचं बहुधा पहिलं व्याख्यान आपण ऐकत असाल. महाराष्ट्रातली पहिली शाळा असेल, हिरवे बाजार सोडलं तर, पोपटराव पवारांची हिरवे बाजार नावाची शाळा गेले 9 महिने सुरू होती. त्या माणसाच्या नावाला एक वेगळं वलय होतं, त्यामुळे ती शाळा सुरू राहिली. अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकांचं लेखी घेऊन शाळा सुरू करायचं धाडस करणारी ही पहिली संस्था आहे असं मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यातली. याचं कारण असं की कोरोनाची प्रचंड भीती निर्माण केली मधल्या काळामध्ये. कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली, पालकांच्या मनात झाली, मुलांच्या मनात झाली, आणि मग शाळेच्या मुलांचं नुकसान व्हायला लागलं. गेले वर्षभर आपण बघितलं, ऑनलाईन शिक्षणाचं वर्ग इथे सुरू होते, ऑफलाईन सुरू होते, तरीसुद्धा प्रत्यक्ष शिकवणं आणि ऑनलाईन शिकवणं याच्यात फरक असतो. शिक्षक समोर येऊन जेव्हा शिकवतात ना, तेव्हा ते आपल्या काळजाला भिडत असते खरं तर. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजूबाजूच्या शाळांचा प्रचंड विरोध असताना ही शाळा सुरू झाली के.डी. पाटील सरांची, तर आमच्यावर गंडांतर येईल, आमची शाळा सुरू करा, पालक म्हणतील. सुरू कशी करायची? शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी, अनेकांच्याकडे तक्रारी, हे सगळं करूनसुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी 2 वाघ माणसं होती. एक टिटवे शाळेचे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील, जे राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत. गावानं काही माणसांनी प्रचंड त्रास दिला. दळभद्री अधिकारी त्याला भेटले, शाळा सुरू आहे याचं रेकॉर्डिंग केलं गेलं त्या एका माणसाकडनं, अधिकाऱ्याकडनं. ते BDOनं सादर केलं गेलं आणि शाळेवर कारवाई करा अशी मागणी केली गेली. तरी ते कुणाच्या बापाला भ्याले नाहीत. ते संभाजी पाटील आणि हे दुसरे पाटील, हे कुणाला घाबरले नाहीत. खरं तर बाळ हे किती धोक्याचं आहे खरं तर. समजा की कोरोनामुळं कुणाला तरी संसर्ग झाला, तो वाढला, मुलांना झाला, मुलींना झाला, शिक्षकांना झाला, आणि गावामध्ये प्रचंड प्रोपोगंडा झाला. ही शाळा सुरू झाली, शिक्षण मंत्र्यांचे आदेश नाहीत, शिक्षण विभागाचे आदेश नाहीत, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश नाहीत. असं असताना केवळ पालकांचं लिहून घेऊन शाळा सुरू झाली आणि त्यामुळे हे झालं. हे खरं तर मुख्याध्यापक, संस्थापक यांना धोक्याचं होतं. स्वतः रिस्क पत्करली. काय व्हायचं ते मी बघून घेईन, काय व्हायचं ते मी बघून घेईन, पण आमच्या पोरांचं नुकसान होता कामा नये अशी भावना ठेवून महाराष्ट्रामध्ये 2-4 मुख्याध्यापक फक्त असतील की ज्यांनी कुणाचंच ऐकलं नाही, फक्त पोरांचं हित बघितलं आणि मुलांच्यासाठी शाळा सुरू करायचा प्रयत्न मित्रांनो केला खरं तर. आणि खरंच भाग्यवान आहात तुम्ही. आपल्या शाळेमध्ये खरंच भाग्यवान आहात. खरं तर सरांचा आवाज ऐकला की पोरं घाबरतात, शिक्षक घाबरतात, आणि अधिकारीसुद्धा घाबरते येताना इकडं. ते नको त्या गोष्टी तर करत नाही, कारण सर कधी फटकारतील त्याला याची भीती असते खरं तर. बाळ, अशी जेव्हा वडिलांची शिस्त असते आणि या शिक्षकांच्या रूपी आईची माया असते ना, तेव्हा शिक्षण चांगलं होते असं मला वाटते बाळांनो. आणि म्हणून खरंच नशिबान आहात तुम्ही की आपण एका वेगळ्या आणि चांगल्या शाळेत निश्चितपणानं बाळांनो शिकताय तुम्ही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगुलपण यावं, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं, तुम्हाला चांगले गुण मिळावेत आणि विविध स्पर्धा परीक्षेत तुम्ही बाळांनो यशस्वी व्हावं, याच्यासाठी ही सगळी धडपड या सरांची आणि या सगळ्या शिक्षकांची चालू आहे असं मला वाटते बाळांनो.
आणि मग याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे आणि तो तुम्ही घ्याल असं नक्की मला वाटतंय बाळांनो. आता काय, आता एक गोष्ट फक्त, कुणी टाळ्या नका वाजवू बाळांनो. टाळ्या शेवटी एकदम वाजवा, मध्ये नका वाजवू, कारण मग मला जेवढं बोलायचं तेवढं नाही बोलता येणार. खरं तर टाळ्या शेवटी वाजवायच्या एकदम. आता मध्ये काहीच नका टाळ्या वाजवू बाळांनो. खरं तर तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी 12वीची मुलं आहात. खरं तर आज ठरवा की आपण कोण व्हायचं आहे, काय व्हायचं आहे आणि कसा अभ्यास करायचा आहे आणि कुणासाठी करायचा आहे. एकदा ठरवा. आज ही ठरवायची वेळ म्हणजे वेळेत व्याख्यान झालं असं मला वाटते तुमच्यावर माझं. फार कॉलेजला गेलेल्या मुलांच्या समोर बोललं तर फार बदल होत नाही, पण तुम्ही अजून 8वी ते 12वीपर्यंतची मुलं आहात. आयुष्यामध्ये आता ठरवू शकताय काही आणि मग बदल होतोय. काय बदल होऊ शकतोय आता जर ठरवलं तर? पुढं प्रचंड खडतर कष्ट करायला लागू नयेत असं वाटत असेल तर आत्तापासून थोडं थोडं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? ही सुरुवात तुमची खूप चांगली आहे असं मला वाटते. सरांचे मित्र पण आहेत, माझे पण मित्र आहेत. डॉक्टर विलास पाटील जे इथल्या डाएटला प्राचार्य होते, माझे खूप चांगले मित्र. बाळांनो, ते आता आपला मराठा समाजाच्या संदर्भात सारथी नावाची संस्था आहे. त्या सारथी नावाच्या संस्थेत त्यांना सरकारनं खास घेतलं आहे. ते शिक्षण खात्यातला माणूस, पण सारथी नावाच्या संस्थेत पुण्यामध्ये या माणसाच्या आता निवड झाली, ते विलास पाटील. बाळांनो, या माणसाला पगार किती आहे माहिती आहे? या माणसाला 1.25 लाख रुपयापेक्षा जास्त आता पगार आहे. आणि आता तिथलं बिंधन ते वेगळंच सगळं असेल, काय असेल ते असेल. पण हे विलास पाटील होते की नाही, विलास पाटील, त्याचं गाव साके, कागल तालुक्यातलं. या साके गावात हा 10वीला गेला. के.डी. पाटील सरांसारखे शिस्तीचे शिक्षक नव्हते. जीव ओतून काम करणारी माणसं त्याला मिळाली नाहीत आणि त्याचं लक्ष नसेल कदाचित. बाळांनो, याला मार्क 10वीला त्यावेळेला किती पडले माहीत आहे? 47% मार्क पडले. आता 47% मार्क म्हणजे जास्त चांगले का रे? नाही ना. मग आता त्याला सायन्सला कोण घेईना. त्याला सायन्स, बाबाला वाटत होतं हे सायन्सला जाऊ दे, डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे. मार्क 47%, कोण घेईल सायन्सला? नव्हतं घेतलं. मग त्यानं आर्ट्सला प्रवेश घेतला. वाळव्यामध्ये आर्ट्सला प्रवेश घेतला. तिथं पण त्यानं उजेड पाडला. त्याला 56 पॉईंट काहीतरी मार्क पडले. 56% मार्क 12वी आर्ट्सला पडले विलास पाटलाला. आता विलास पाटलाला एवढे मार्क पडल्यावर त्या बाबाला असं वाटलं, शेतकरी असणाऱ्या, की माझं पोरगं D.Ed झालं. त्यावेळेला D.Ed झालं की नोकरी लागायची. माझं पोरगं D.Ed झालं की याला नोकरी लागेल, याचा मार्ग सुकर होईल, याच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि मग याला D.Edला प्रवेश घ्यायसाठी बाबा त्याचे मार्कलिस्ट घेऊन 56% मार्काचे फिरायला लागला. तेव्हा मेरिटनं ॲडमिशन मिळायचं. संस्था कोटा नव्हता. आता कुणाला पण मिळते ॲडमिशन. तेव्हा संस्था कोटा नव्हता. ॲडमिशन घ्यायसाठी ते संस्था चालकांना भेटायला जायचं. शेतकरी असणारा बाप, हे तरणं बांड पोरगं, पर्सनॅलिटी, ग्रँड पर्सनॅलिटी आहे तिची, विलास पाटलाची. कधीतरी येईल तुमच्या शाळेत तो. अतिशय चांगली पर्सनॅलिटी. हे जाऊन उभं राहायचं आणि बाबा शेतकरी असणारा त्या संस्था चालकाच्या पाया पडायचा, रडायचा आणि म्हणायचा की माझ्या पोराला एवढं D.Edला ॲडमिशन द्या. ते म्हणायचं तुम्हाला माहीत नाही का हो, D.Edला ॲडमिशन मार्कावर मिळते, एवढ्या कमी मार्काला मिळणार नाही, जावा तुम्ही. तिथनं उठायचं. ते रुकडीला गेलं, रयतचं तिथं D.Ed कॉलेज होतं तेव्हा. वडणग्याला गेलं, गारगोटीला गेलं. गारगोटीला गेल्यानंतर एक तरुण संचालक होता तिथे तेव्हा. त्याच्या पायाजवळ बसला बाबा. बाबाचं वय 60, त्या पोराचं वय 35. त्याच्या पायाजवळ बसला बाबा आणि रडा लागला आणि म्हणाला, सगळीकडे फिरून आलो आहे, गारगुटीला एवढं माझ्या पोराला D.Edला घ्या. ते म्हणाला, हो तुम्हाला कळते का? हो कळते तुम्हाला, तुमच्या पोराला मार्क एवढे आहेत, तुमच्या पोराला कोण घेईल D.Edला? जावा म्हणाला. ते रडा लागले, विनंती केली, पाय धरा लागलं आणि हे तरणबांड पोरगं बघायला आलं त्याच्याकडे, बाबाकडे. 2-3 वेळा त्याला काही वाटलं नाही. आपल्या बाबापेक्षा लई लहान असणाऱ्या माणसाचा बाप पाया पडतोय असं म्हटल्यावर याचा स्वाभिमान जागा झाला. बाबाला घेऊन बाहेर आलं आणि बाबाला म्हणाल, बाबा ते म्हणते ना तुमच्या पोराला ॲडमिशन देणार नाही, मग कशाला पाया पडताय त्याच्या?
त्याचा बाप म्हणाला, तो तुमचा पण बाप असतो बाळानो. त्याचा बाप असं म्हणाला की अरे तुझ्या आयुष्याचं कल्याण व्हावं, तुझं चांगलं व्हावं म्हणून माझ्यापेक्षा लहान असणाऱ्याच्या मी पाया पडतोय. तुमचा बापसुद्धा बाळानो तुमचं चांगलं व्हायचं असेल ना तर रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या सुद्धा पाया पडेल बाळानो. कारण पोराचं आणि पोरीचं चांगलं व्हावं असं प्रत्येक बापाला वाटत असते बाळानो. खरं तर ते म्हणालं तुझ्यासाठी करतो हे. ते पोरगा म्हणाला बाबा आता पाया पडू नका कुणाच्या, मी असा अभ्यास करेन इथनं पुढं 12वी नंतर असा अभ्यास करेन की तुम्हाला कुणाच्या पाया पडायला लागणार नाही. बाप म्हणाला आत्तापर्यंत काय उजेड पाडलायस तर पुढं पाडणारच ते. ते म्हणाले बाबा बघा मला BA-BEdला गारगोटीला ॲडमिशन तेवढे मिळवून द्या, तिथं ॲडमिशन मिळते कमी मार्काला, आणि मग बघा माझा अभ्यास काय असतो तो आणि मी काय करतो ते. बाळानो साकं ते गारगोटी साधारणपणे 30 किलोमीटर अंतर आहे. हे पोरगं ॲडमिशन मिळालं BA-BEdला आणि गारगोटीला गेलं. बाळानो सगळी पोरं झोपायची तेव्हा हे विलास पाटील उठायचं, सगळी उठायची तेव्हा हे झोपायचं. अभ्यास रात्रभर करायचं, कुणाला कळायचंच नाही हे कधी अभ्यास करते ते. बाळानो रविवारी घरला गेलं नाही, शनिवारी घरला गेलं नाही, सणाला घरला गेलं नाही, दिवाळीला घरला गेले नाही. मे महिन्याच्या सुट्टीतसुद्धा पुढच्या वर्षीचा अभ्यास करत गारगोटीत राहायचं. ते आई बाबा फडक्यातनं भाकरी बांधायचे आणि पोराला भेटायला गारगोटीत यायचे. बाळानो आई बाबांच्याकडनं भाकरी घ्यायचं, अजून राग गेला नाही का बापाचा म्हणायचे आई वडील. ते म्हणाला आई बापाच्या रागासाठी नाही, मला काहीतरी आयुष्यात बनायचं आहे म्हणून मी अभ्यास करतोय. बाळानो BA-BEdला विद्यापीठात हे विलास पाटील 4 वर्षांनी पहिलं आलं पोरगं. नंतर हेच पोरगं M.Edला ॲडमिशन घेतलं त्यानं. M.Edला ॲडमिशन घेतलं तेव्हा विद्यापीठात पहिलं आलं. नंतर त्यानं मराठीत BA केलं, ते BAला विद्यापीठात पहिलं आलं. MA केलं मराठीत, MAला विद्यापीठात पहिलं आलं. बाळा ते नेट झालं, सेट झालं आणि PhD त्यानं मिळवली. बाळा MPSCची क्लास 1ची ज्याला आपण ज्येष्ठ अधिव्याख्याता म्हणतो त्याची परीक्षा MPSCने घेतली. बाळा ते राज्यात दुसरं आलं. आणि जेव्हा प्राचार्य पदाची, ज्याला डेप्युटी डायरेक्टरसारखं पद आहे, ते फार मोठ्या पगाराचं पद आहे ते, त्याची परीक्षा झाली त्यावेळी ते राज्यात पहिलं आलं. मला सांगा 47% मार्क पडलेलं पोरगं बदललं केव्हा रे? कधी बदललं? बाप जेव्हा दुसऱ्यांच्या पाया पडतोय, दुसऱ्यांच्या समोर रडतोय, दुसऱ्यांच्या चपलात बसतोय, असं जेव्हा पोरानं बघितलं तरण्या बाण, तेव्हा त्याला वाटलं की अरे बापाची लायकी एवढी घालवणं बरं नाही, बापानं दुसऱ्यासमोर नाक घासणं एवढं बरं नाही. आपण बापासाठी अभ्यास करायचा, आपण आईसाठी अभ्यास करायची, जी शेतात भांगल्याला जाते तिच्यासाठी अभ्यास करायचा. 12वी नंतर पोरानं ठरवलं की आयुष्यात यशस्वी व्हायचं आणि ते MPSCला प्राचार्य पदाच्या परीक्षेत राज्यात पहिलं आलं शेवटी. आज त्याला कमीत कमी 1.5 लाखापर्यंत पगार असेल. 47% मार्काचं पोरगं सारथी नावाची संस्था जी मराठा समाजासाठी काम करते, त्याच्याच खास शासनानं त्याची नियुक्ती केली आहे परवा 1 महिन्यापूर्वी, जी आता जॉईंट डायरेक्टर म्हणून SCIटीत काम करते. 47% मार्काच्या पोरानं जर ठरवलं आयुष्यात यशस्वी व्हायचं तर ते यशस्वी होऊ शकते. म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्ही किती लहान आहे अजून, आत्तापासून ठरवू शकताय ना का बापानं दुसऱ्याच्या पाया पडायला जायला पाहिजे? सांगा घरात जाऊन, बाबा सगळ्या गल्लीतल्या माणसांच्या जाऊन पाया पड, त्यांच्यासमोर लोटांगण घाल, मग मी बदलणार, त्याशिवाय मी बदलणार नाही असं सांगणार? मनानं ठरवा की रे, ठरवा ना मनानं. आईसाठी बापासाठी ही मरणारे शिक्षक आहेत ना, यांच्यासाठी मोठं वारे. मला सांगा नोकरीला लागल्यावर KD पाटील सरांना काय पगारातले पैसे आणून देणार आहे रे? ज्या बाई तुम्हाला गणित शिकवत असतील, इंग्रजी शिकवत असतील, ज्या बाई तुम्हाला मराठी शिकवत असतील, ज्या बाई तुम्हाला विज्ञान शिकवत असतील, त्यांच्या घराकडे जाऊन काय चहा देणार आहे त्यांना नोकरीला लागल्यावर? नाही ना बाळानो. तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठं व्हावं, तुम्ही सुखानं जगावं, हे फक्त जसं आईला वाटतंय ना तसं बाईंना सुद्धा वाटत असतंय, शिक्षकांना सुद्धा तसंच वाटत असतंय. जगामध्ये 2 माणसं सांगतात ती नेहमी ऐका, एक आपली आई, दुसरा आपला बाप आणि तिसरे आपले शिक्षक. ही 3 माणसं मुलांच्या हिताचंच नेहमी सांगतात. शिक्षकाचा किती पण राग आला, किती शिक्षक ओरडले
प्रसंगी शिक्षकांनी थप्पड मारली तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका बाळांनो. आपलं ध्येय समोर ठेवा आणि अभ्यासाला लागा. आणखीन एका मुलाबद्दल सांगतो आणि मग मी येणार आहे तुमच्या बाकीच्या गोष्टीकडं. बाळांनो, यम्मेवार नाव वेगळं आहे जरासं, आपल्याकडे आडनाव नसते असलं होय की नाही. यम्मेवार नावाचा एक मुलगा नांदेडमधला 7वीत होता. तुम्ही किती भाग्यवान आहे लक्षात घ्या. तो 7वीत होता आणि 7वीत असताना त्याच्या गावात स्वाध्याय परिवाराची लोकं आली. ती लोकं काय करायची की गावातल्या महिलांना मोठ्या माणसांना एकत्र करायची आणि त्यांच्यासमोर 2-2, 3-3 तास प्रवचन द्यायचे. गाव काय करायचं, त्यांना चांगलं गोडधोड जेवायला द्यायचं आणि जेवायला द्यायचं. ती 2-3 दिवस राहायची आणि मग परत ती दुसरीकडे जायची. ह्या पोराला असं वाटलं, 7वीची परीक्षा झाली याची, या पोराला असं वाटलं अरे यांचं लय भारी आहे. काय भारी आहे यांचं, आयतं खायला मिळतं, व्याख्यान द्यायचं, चांगलं खायचं, दुसऱ्या गावात जायचं, असलं सगळं चालू आहे यांचं. आपण यांच्या पाठीमागनं पळून जाऊया असं त्याला वाटलं. 7वीतनं शाळा सोडली या पोरानं. 7वीतनं शाळा सोडली. आईबाबाला सांगितलं की मी त्या स्वाध्याय परिवाराबरोबर जातो आहे. त्यांना काय सांगितलं, त्यांना सांगितलं की मी तुमचे कपडे धुतो, तुम्ही जिथं राहता तिथं लुटून काढतो, तुमची सगळी कामं करतो, तुम्ही सांगाल ते ऐकतो, मला तुमच्याबरोबर फक्त न्या, मला जेवायला चांगलं मिळेल. काय इच्छा बघा, जेवायला चांगलं मिळेल ही इच्छा. आणि म्हणून 7वीतनं शाळा सोडून गेलं मागणं. 5-6 वर्ष बाळानो, म्हणजे हे गेलं तेव्हा 13 वर्षाचं होतं. 6 वर्ष त्यांच्या मागणं फिरलं आणि 6 वर्ष त्यांच्या मागणं फिरल्यावर त्याला कळलं, 19 वर्षाचं झाल्यावर काय कळलं, की अरे यांच्या मागणं फिरून काय आपलं लग्न होणार नाही, आपल्याला पगार कोण देणार नाही, आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आता मग करायचं काय, यांच्या मागणं फिरून काय उपयोग आहे का, फुकट जेवायला मिळतंय म्हणून काय उपयोग नाही. मग त्यानं ठरवलं आणि ते तिथनं पळून आलं घरला पळून आलं. 6 वर्षानं पोरगं. आई वडिलांना आनंद व्हायला पाहिजे होता का नाही, अजिबात झाला नाही आनंद. का, कारण आई बाबा रोज शेतात कामाला जायचे, शेतात कामाला गेले, मजुरी मिळाली तर चूल पेटायची. ह्यांना वाटलं आईबाबांना हे आले 6 वर्ष फिरून आयतं खायला सोकावले, आता हे काय करणार नाही काम, आम्हालाच काम करून याला घालायला लागेल असं वाटलं. आणि आई वडील बोलायचंच बंद झालं याच्याशी. हे काय करायचं मग 19 वर्षाचं असताना, की आई वडील उठायच्या आधी उठायचं आणि एक ग्रंथालय होतं, त्या ग्रंथालयाच्या बाहेर जाऊन बसायचं. ते ग्रंथालय 8ला उघडायचं. त्याच्या माणसाच्या घरला गेलं एक दिवस आणि महिन्यानं सांगितलं की मी 6ला इथं येतो, तुमचं सगळं लोटतो, ग्रंथालयातलं सगळी पुस्तकं लावतो, मला तुमची किल्ली द्या ग्रंथालयाची. 6 ते 8 मी ग्रंथालयात बसतो, बाहेर कुठं फिरू. त्याला वाटलं बरं झालं लुटून बिटून काढतंय सगळं. त्यानं किल्ली दिली. ते 6ला जायचं ग्रंथालयात, दुपारी आईबाबा शेतात गेल्यावर जेवायला जायचं, आईबाबा झोपल्यावर रात्री घरला जायचं. करायचं काय मग आता तिथं 7वीतलं पोरगं करायचं काय, 19 वर्षाचं पोरगं. 2-4 महिने गेले आणि त्याला एक शिक्षक भेटला, प्राथमिक शिक्षक. बाळानं, शिक्षकाची ताकद काय असते, ताकद काय असते शिक्षकाची, तर ही असते. त्याला एक शिक्षक भेटला प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतला. तो काय म्हणाला की अरे काय करतोस आता इथं, 19 वर्षाचं बाहेर फिरून आलेस, आता मला कोणतरी सांगितलं. काय नाही म्हणला सर, ग्रंथालयात बसतोय म्हणला सकाळी 6ला जाऊन, दिवसभर पुस्तकं वाचतोय, पेपर 9 आहेत ते वाचतोय, दुपारी जातोय परत वाचतोय, संध्याकाळीपर्यंत रात्रीपर्यंत मी ग्रंथालय वाचतोयच. मग काय वाचतोयस, नुसतं लिहून बिहून काढलेस काय. ते म्हणलं नाही काय, कशाला लिहून काढायचं म्हणला. अरे लिहून काढ म्हणला, तू जे पुस्तक वाचतोयस ते म्हणला वहीला पैसे नाहीत म्हणला, पेनाला पैसे नाहीत म्हणला, आईबाबा कसे देतील याला पैसे, नुसतं फिरताय नाही. त्या प्राथमिक शिक्षकाने त्याला 500 रुपये काढून दिले आणि म्हणले जा वह्या आण जा आणि पेन आण जा. त्याला आनंद झाला, वह्या पेन घेऊन आलं आणि रोज लिहायला लागलं. वर्तमानपत्रातल्या बातम्या लिहायचं एका वहीत पुस्तकातलं लिहून काढायचं. असं वर्ष गेल्यावर ते शिक्षक म्हणाले प्राथमिक, अरे मुक्त विद्यापीठाची 10वीची परीक्षा दे, तुला देता येते. ते म्हणलं मी 7वीतनं शाळा सोडल्याने कशी देता येईल. अरे देता येते, एक प्री एक्झाम आहे, ती प्री एक्झाम तू पास होते. ते झालं पास. बाळानं 10वीच्या परीक्षेला बसलं आणि 10वीच्या परीक्षेला बसल्यावर तो मुक्त विद्यापीठाची परीक्षेच्या आधी कुणीतरी सांगितलं 17 नंबरचा फॉर्म भरून पण बसता येते, ते कॉलेजला बसनंतर.
17 नंबरचा फॉर्म बसला आणि परीक्षेला गेलं. तुम्ही 10वीची पोरं आहे ना, परीक्षेला जाता की नाही? तसं गेल्यावर पोरं सगळी बसलेली 10वीची वर्गात आणि हे MA वार नावाचं पोरं आत गेलं, दाढी मिशी आलेलं. सगळ्या पोरासनी वाटलं सुपरवायझर आले. ती पोरं उठून उभी राहिली. उठून उभं राहिलं, हे लाजलं आणि आपल्या बाकावर जाऊन बसलं. पोरं सगळे हसायला लागली. अरे परीक्षेला आले, दाढी मिशी आल्या त्याला आणि परीक्षेला आले. पोरं हसली, अपमान झाला रे बाळानं. पण 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी पास झालं. 17 नंबरचा फॉर्म भरला, 12वी पास झालं. बाळानं नंतर मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिली, प्री एक्झाम दिली आणि FY SY TY झालं बाळानं ते. आणि बाळानं मुक्त विद्यापीठाचं BA, 17 नंबरचा 10वी, 17 नंबरचं 12वी पास झालं. तोपर्यंत त्याचं वय झालं 26 वर्षाचं, 27 वर्षाचं. शिकतंय अजून. मधल्या काळात काय झालं, हे BA झाल्यावर एक जाहिरात आली MPSCची. कशाची? PSI भरतीची. ते शिक्षक म्हणाले, शिक्षकांनी भेटायला लागले सारखं. ते शिक्षक म्हणाले की अरे MPSCची जाहिरात आली आहे, तू काय कर, तू परीक्षेला फॉर्म भरते. म्हणलं अहो काय, मी कुठं काय शिकलो आहे म्हणला, बाहेरनं पास झालो आहे. अरे बाहेरनं पास झाला आहेस, लय वाचलंयस तू, भर ते फॉर्म. त्याने MPSCचा फॉर्म भरला. बाळानं पहिल्याच प्रयत्नात ते प्रिलिम पास झालं. गावातली पोरं, शहरात जाऊन क्लासला जाणारी, रेग्युलर MSc झालेली, इंजिनियर झालेली, MA झालेली, ही पोरं नापास झाली प्रीला आणि हे पास झालं. 7वीतनं शाळा सोडलेलं. ह्याला लई उत्साह वाटला. ते गेलं गुरुजीच्या घरला आणि म्हणला मी पास झालो म्हणला. निकालाला ती बाकीची नापास झाली म्हणला. गुरुजीला आनंद झाला. बाळानं गुरुजींसारखा आनंद, आईला जसा आनंद होतो ना तसाच आनंद शिक्षकाला होतो नेहमीच. बाळानं तुमच्यातला आनंद शिक्षक शोधत असतात. माझ्या पोरं किती मोठी झाली याच्यासारखा शिक्षकाला दुसरा आनंद नसतो. बाळानं शिक्षकाला प्रचंड आनंद झाला आणि शिक्षकाने 5,000 रुपये त्याला काढून दिले आणि त्याला सांगितलं की जा आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सगळी पुस्तकं घेऊन ये जा फायनल एक्झामची. गेलं 5,000 रुपये घेऊन पुस्तकं मेन्सची सगळी आणली आणि मेन्सची पुस्तकं आणून अभ्यासाला सुरुवात केली. बाळानं वयाच्या 28 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मेन्स एक्झाम दिली आणि पहिल्याच प्रयत्नात MA वार नावाचं पोरगं 7वीतनं शाळा सोडलेलं PSI म्हणून फायनल एक्झाम पास झालं. फिजिकल होती, हे चांगलंच होतं फिजिकलला. फिजिकलची परीक्षा दिली, 200 पैकी 186 मार्क पडले आणि बाळानं वयाच्या 29व्या वर्षी 7वीतनं शाळा सोडलेलं पोरगं PSI म्हणून सिलेक्ट झालं MPSCच्यात. आणि बाळानं त्याचं पहिलं पोस्टिंग आपलं बांबोडे आहे शावडी तालुक्यातलं, तिथं झालं होतं. तिथं त्याने 3.5 वर्ष काम केलं. आता ते चंदगडला ते पोरगं PSI म्हणून काम करतं आहे. मला सांगा रे बाळानो, तुमच्यातलं कोणी 7वीतनं शाळा सोडलेलं आहे? नाही ना. तुम्हाला 10वीपर्यंत शिकवणार आहेत ना आई बाबा, 11वी-12वी शिकवणार आहेत ना रेग्युलर, का दुसरीकडे काम बीम शेतात जायचं काम करायचं आणि मग शाळा करायची असं सांगितलं तुम्हाला? नाही ना. कॉलेज तुम्हाला शिकवणार आहेत ना, FY SY TY किंवा जे काय असेल ते, पॉलिटेक्निक किंवा जे काय असेल ते शिकवणार आहेत ना. बाळानो, जर त्या पोराला आईबापांनी नया पैसा दिला नसेल, एका प्राथमिक शिक्षकाने दिलेल्या पैशावर जे पोरगं PSI म्हणून सिलेक्ट होत असेल, तर बाळानो तुम्हाला किती मोठी संधी आहे रे, तुम्हाला किती मोठी संधी आहे. आणि म्हणून या संधीचा आयुष्यात फायदा घ्या. आणि म्हणून आज ठरवा की आपण कोण होणार आहे. आपण त्या विलास पाटलासारखं PhD मिळवून, डॉक्टरेट मिळवून जॉईंट डायरेक्टर होणार आहे, का ज्यानं 7वीतनंच शाळा सोडली होती त्या पोरासारखं आपण PSI होणार आहे. अरे बाळानो, जर तुम्ही शिकत असाल, विशेष म्हणजे तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पण शिकताय, चांगली शाळा तुम्हाला भेटली आहे, 11वी-12वी तुमचं चांगलं होणार आहे, तुमचं ग्रॅज्युएशन होणार आहे, आणि बाळानो आई बाप म्हणेल ते तुमच्यासाठी करणार असताना तुम्ही नुसतं PSIचं स्वप्न बघू नका, तर लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणाऱ्या IPS अधिकाऱ्याचं बाळानं स्वप्न बघा आणि आयुष्यामध्ये एवढं मोठं व्हा. ते सहज शक्य आहे बाळानो, ते सहज आणि सहज शक्य आहे बाळानो. हे होणं फार अवघड नाही. पण आमची अवस्था अशी आहे की आम्ही अभ्यासाला सुरुवात फार पुढं झाल्यावर करतोय. आत्तापासून ध्येय ठरवा, आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. आज ठरवा
की रात्री मी रोज 10ला झोपतोय, मी आजपासून रोज 11ला झोपेन, 1 तास जास्त अभ्यास करेन. मी सकाळी 6ला उठतोय, आजपासून ठरवा की मी 5ला उठणार आहे, 5 वाजता उठून 1 तास अभ्यास करणार, रात्री 1 तास जादा वाचणार, जादा अभ्यास करणार. बाळांनो, आजपासून 8वी ते 12वीपर्यंतच्या मुलाने ह्या सवयी लावून घेतल्या तर आयुष्यामध्ये मोठं व्हायला फार मोठी अडचण येईल असं मला वाटत नाही. बाळांनो, मला भविष्य काळात आमच्या मित्राच्या शाळेतनं गेलेला विद्यार्थी लाल दिव्याच्या गाडीतनं इथं आलेला बघायचा आहे. त्याच्या पायावर मला माझ्यासारख्या वय झालेल्या माणसालासुद्धा डोकं ठेवायला बाळांनो तुमच्या आवडेल. कारण तुमच्यातलं एखादं पोरगं IAS होईल, तुमच्यातलं एखादं पोरगं IPS होईल. आणि बाळांनो, लाल दिव्याच्या गाडीतनं केडी सरांना भेटायला जेव्हा येईल ना, तेव्हा माझ्यासारखा माणूससुद्धा तुमच्या पायाला हात लावून नमस्कार करेल. बाळांनो, एवढं मोठं व्हा. करतं आम्ही काय देऊ शकतो रे तुमच्यासाठी? आशीर्वाद देऊ शकतोय, तुमच्यासाठी काहीतरी चांगलं सांगू शकतोय, चांगलं व्हा असं सांगू शकतोय. या चांगलं व्हा अशी म्हणणारी माणसंसुद्धा आज समाजात राहिलेली नाहीत. हे पोरगं बिघडेल कसं, ही पोरगी वाया कशी जाईल, ह्याच्या घरादाराचं वाटोळं कसं होईल, असंच बघणारी जास्त माणसं समाजात आहेत बाळांनो. आणि मी म्हणून मगाशी सांगितलं की चांगली व्याख्यानं ऐका, चांगली पुस्तकं वाचा, शिक्षक आणि आईवडील जे जे सांगतील ते ते आयुष्यामध्ये बाळांनो करा. या गोष्टी आयुष्यात केल्या तर बाळांनो, जगातल्या किती अडचणी आल्या, जगात किती संकट आली, तरीसुद्धा आपण त्याच्यावर मात करू शकतो असं मला वाटतंय. बाळांनो, मागे खूप वर्षापूर्वी उदाहरण, इथं 5-6 वर्षापूर्वी आलो होतो, त्या उदाहरण सांगितलं ते परत सांगतो. बाळांनो, कुणासाठी अभ्यास करणार आहे बाळांनो? खरं तर तुम्ही शाळेत येत आहे, नशिबान आहात, तुमच्या आईबापांनी शाळेत घातले बाळांनो तुम्हाला. खरं तर बाळांनो, खरं तर अशी अवस्थेत मुलं आज शिकताय की ज्याला पाटी पेन्सिल घ्यायलासुद्धा पैसे नाहीत, ज्याला शाळेची 5 रुपये फी भरायला पैसे नाहीत, ज्याला परीक्षा फी भरायला पैसे नाहीत, ज्याला पायात चप्पल घालायला पैसे नाहीत, अशी मुलं आज झगडत आहेत आणि अशी मुलं शिकतायत. बाळांनो, तुमच्या आईबापांचे आभार माना 100 वेळा की आईबापाने आपल्याला एका चांगल्या शाळेत घातलं आहे, कारण आपल्याला मोठं झालेलं आईबाबांना बघायचं आहे. बाळांनो, एक उदाहरण आता अलीकडे प्रत्येक ठिकाणी सांगतोय बाळांनो मी. एक 5 वर्षाचा मुलगा बालवाडीत जाणारा, काय कळतं रे 5 वर्षाच्या मुलाला? काय कळत नाही, होय की नाही? 5 वर्षाचा बालवाडीत जाणारा मुलगा अभ्यासात खेळात हुशार होता, पण याला लई वाईट सवय होती. काय सवय होती? की हा मुलगा 10 मिनिटाच्या सुट्टीत बाहेर गेला ना तर जाताना पट्टी घेऊन जायचा. आणि पट्टी घेऊन करायचं काय, तर सगळ्या फुलं झाडांच्या कुंड्या होत्या, अशा कुंड्या आहेत तशा. बाईंचं लक्ष नाही असं बघायचा आणि कुंड्यातली माती उकरायचा आणि मातीत हात घाण करायचा आणि वर्गातून बसायचा. बाईंच्या लक्षात आलं बाहेर जाताना कुंड्यातली मातीच उकरते. बाईने काय केलं, पट्टी काढून घ्यायला सुरुवात केली. पट्टी काढून घेतली की बाहेर जायचं, काठी घ्यायचं, दगड घ्यायचं आणि परत माती उकरायचं सगळं. बाई रागाला आल्या, कान पकडला, तुझ्या आईला सांगतो म्हणाल्या. काय पोराला काय 5 वर्षाला मारता येत नाही ना, ते नुसतं हसायचं आणि परत करायचं सगळं. महिनाभर झालं, सगळ्या कुंडीतली माती यानं उकरली, सगळ्या कुंडीतली माती उकरली. बाईनं अशी भीती वाटली, मुळं काढून टाकते का काय कुणाला ठाऊक, रोज उकरतंय म्हणून. बाई सगळ्या पोरांना आत घेतात आणि बाई स्वतः बाहेर जातात. पोराला लई उकरता येते ना कुंडी 5 वर्षाच्या, सहज मुळं जाग्यावर आहेत का म्हणून बाई मातीत हात घालून माती हलवायचा प्रयत्न करतात आणि बाईनं आश्चर्याचा धक्का बसतो. कारण या 5 वर्षाच्या पोरानं त्याला खायला दिलेले सुट्टे पैसे कुंडीत पुरलेले बाईंच्या लक्षात येतात. बाई एका दुसऱ्या तिसऱ्या प्रत्येक कुंडीत बघता तर पैसेच पुरलेले. त्या बाई शहाण्या होत्या आणि बरं झालं. दुसऱ्या असत्या तर कुंडीतले सगळे पैसे काढले असते, त्याच्या आईला बोलवलं असतं आणि आईला म्हणाले असते याला परत पैसे देऊन काय पैसे पुरतोय तुमचं पोरगं. बाईने असं काय केलं नाही, पैसे पुरलेले तसेच ठेवले. बाई वर्गात आल्या, त्या मुलाला जवळ घेतला आणि म्हणाल्या बाळ बाहेर जाऊन काय करतोस ते मला माहिती आहे. पोरगं म्हणाला काय करतोय? बाई म्हणाले अरे तुला खायला दिलेले सगळे पैसे सगळ्या कुंड्यात पुरलेस मला माहीत आहे. त्याची चोरी पकडली गेली. ते पोरगं म्हणाला बाई कुणाला सांगू नका हो, मी पैसे पुरतोय ते, माझं पैसे कोणतरी चोरून देईल. बाई म्हणाला कुणाला सांगणार नाही, तुला आणि मलाच फक्त माहिती, पण का रे पैसे पुरतोयस? त्या ते 5 वर्षाचं पोरगं म्हणाला बाई पैसे एवढ्यासाठी पुरतोय कारण पैसे पुरले की पैशाचं झाड येईल, त्याला लई पैसे लागतील म्हणला. ते सगळे पैसे तोडून मला माझ्या आईला द्यायचं हे पोरगं म्हणते. मी म्हटलं बघा अशी बाई दुसऱ्या बाई असते तर म्हणल्या असत्या तुझ्या बापान तर पैसे पुरून झाडायला बघितलंस का बाहेर कुठं?
जा पैसे काढून घेऊन आईकडे द्यायचा म्हणाला असता. पण बाईंना माहीत असेल बाबा आमटेंना लहानपणी पैसे पुरायची सवय होती. बाई म्हणाला नक्की अरे जेवढे जेवढे पैसे पुरलेस त्याचं झाड येईल, त्याला लई पैसे लागतील, पण हे सगळे पैसे तुझ्या आईला काय द्यायचे आहेत रे? ते बोला ना हो पोरगं पहिल्यांदा. बाईने त्याला जवळ घेतलं, मायेनं पाठीवर हात फिरवला, गालावर हात फिरवला आणि बाई म्हणाल्या, बाई म्हणजे दुसरी आई असते बाळानं तुमची. शिक्षक हा आध्यात्मिक बाप असतो आणि बाई ही दुसरी आई असते आपली सगळ्यांची. मग बाईंचं कधी मोडायचं नसतं, सांगितलेलं ऐकायचं असतं बाळानं. आज मी जरी एका मोठ्या पदावर रिटायर झालो ना, तर मला माझ्यापेक्षा वयस्कर एखादा प्राथमिक शिक्षक जरी दिसला ना, तर त्यांच्या पायाला हात लावतोय मी. का? तर तो त्यांचा आदर आहे बाळानं. मी अधिकारावर होतो ते गेलं आता सगळं, पण माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत. माझ्यापेक्षा बाळानं त्या शिक्षिका होत्या माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या, आणि मला लाज नाही वाटत त्यांच्या पायाला हात लावायला. बाकीच्या कुणालच्या पायाला अधिकाऱ्याच्या एखाद्या हात अजिबात लावत नाही मी, पण एखाद्या शिक्षकाच्या पायाला मात्र नक्की हात लावतोय, कारण यानं पिढ्याच्या पिढ्या घडवलेल्या असतात या शिक्षकानं. बाळानं बाई जवळ घेतल्यावर ते पोरगं म्हणतंय, विश्वासानं म्हणते, आता बाई कुणाला सांगणार नाहीत. बाई म्हणते माझ्या झाडाला लागलेले सगळे पैसे माझ्या आईला एवढ्यासाठी द्यायचे आहेत, कारण माझे वडील दारू पिऊन आले की पैशासाठी रोज माझ्या आईला मारतात. माझ्या वडिलांनी दारू पिऊन पैशासाठी माझ्या आईला मारू नये म्हणून मला पैशाचं झाड लावायचं आहे. खरं तर बाई म्हणाल्या, तुला पैशाचं झाड लावायची गरज नाही बाळ, आयुष्यामध्ये खूप शिक, म्हणजे तुला पैसे मिळतील आणि तुझ्या आईचं दुःख कमी होईल. बाळ त्या पोराला असं वाटतंय वडिलांचा मार आपल्या आईला बसू नये म्हणून ते पैशाचं झाड लावायचा प्रयत्न करतंय. तुम्हाला कळतं का रे आईचं दुःख? मोठे आहे ना तुम्ही. आईचं चप्पल यायला लागलं ना पायाला, बापाचं चप्पल येते ना पायाला, आता कळतंय आईचं दुःख. आई आजारी असताना तरी आईच्या हातातली ते कांदा चिरायची सुरी काढून घेता का? आई हंतरुणावर पडली असेल तरी कधीतरी भात लावलाय का? बाप वैरणीचा भारा घेऊन असताना कधी तुम्ही जाता का रे, थांब बाबा तू आजारी आहेस, चक्कर बिक्कर येईल तुला, दे माझ्याकडे भारा म्हणता कधी? कधी कळणार आहे रे तुम्हाला आईचं दुःख, आईच्या वेदना कधी कळणार आहेत? भविष्य काळात आमच्या मुलांना असलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला 4-2 मार्क कमी पडले तरी चालतील. आमच्या मुलाला मोठं झाल्यावर त्याच्या आईचं दुःख कळलं पाहिजे, त्याच्या बापाचं दुःख कळलं पाहिजे, त्याच्या आईच्या वेदना कळल्या पाहिजेत, त्याच्या बापाच्या वेदना कळल्या पाहिजेत. आम्हाला असलं शिक्षण भविष्य काळात द्यायचं आहे. बाळनं आमचं या शाळेतलं गेलेलं पोरगं अमेरिकेत जरी गेलं तरी आईचा कातरलेला आवाज, आईचा आजारी असतानाचा बसलेला आवाज आमच्या अमेरिकेतल्या पोरानं ऐकल्यानंतर सगळं अमेरिकेचं सोडून या गावात परत येणारं पोरगं घडलं पाहिजे. आम्हाला असलं शिक्षण द्यायचं आहे. आम्हाला असलं शिक्षण नको की कुणीतरी सांगितलं की अरे तुझी आई आजारी आहे, मरायला टिकली आहे, काही क्षणात मरेल, तर तिकडं सांगतंय आई मेल्यावर ते दुसरं भाऊ येईल, बाप मेल्यावर मी येतो, तोपर्यंत तुमचं तुम्ही त्या बापाचं आणि आईचं काय करायचं ते करा. असल्या शिक्षणातलं घडलेली पोरं आम्हाला या शाळेत घडवायची नाहीत बाळांनो. आम्हाला आमच्या वेदना आईबापाच्या कळणारी, आमच्या आईबापाचं दुःख हलकं करणारी, आमच्या आईबापाला म्हातारपणी सुख देणारी माणसं, सुख देणारं शिक्षण भविष्यकाळात आम्हाला बाळांनो द्यायचं आहे. मी मुलांना कॉलेजच्या विषयाचा प्रश्न खूप विचारायचा. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आईचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना कुठला? मला एक जात मुलं सांगतात की आईचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना मंगळसूत्र असतं, आणि बरोबर पण असतं बाळांनो. सगळ्यात जास्त जपते आई ते मंगळसूत्राला, सगळ्यात जास्त मंगळसूत्राला जपते बाळांनो आई. खरं तर प्रवीण दवणे नावाचा एक लेखक आहे, सिद्धहस्त कवी आहेत. या माणसाच्या आईनं वडिलांना एका मोठ्या शाळेत घालायचं होतं, पण फी परवडणारी नव्हती. पण दोघांनी ठरवलं की काही नाही, आपण आपल्या मुलाला एका चांगल्या शाळेत घ्यायचं, तुमची जशी चांगली शाळा आहे तसं घालायचं. त्याच्या आईनं काय केलं की अंगावरचा एक एक दागिना एक एक वर्षी विकला. दागिना कसला रे, किरकोळ काहीतरी होतं ते विकलं आणि पोराला त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. बाळांनो, 4थीत या शाळेत अशी प्रथा होती की जो मुलगा सगळ्या तुकडीत पहिला येईल त्याचा सत्कार केवळ मुलाचा करायचा नाही, त्याच्या आईबरोबर त्याच्या बापाबरोबर त्याचा सत्कार करायचा.
आईवडिलांच्या कष्टाचं घामाचं गुलाब पाणी तेव्हा होतं जेव्हा मुलीबरोबर आईचा आणि मुलाबरोबर त्याच्या बापाचा सत्कार होतो. बाळानो, तो दिवस आईबापाला सुखाची झोप देऊन जातो. बाळानो करतात हा प्रवीण 4थीत सगळ्या तुकडीत नंबर आल्यावर श्रीमंताच्या शाळेत आईबाबाला म्हणाला की तुम्ही दोघं पण या, तुमच्या दोघांचा सत्कार माझ्याबरोबर होणार आहे. श्रीमंताच्या शाळेत 1000-1200 मुलांची शाळा, मोठी शाळा. वडील आणि आई म्हणाले 4 वाजता आम्ही येतो, तू जा. पोराला पाठवलं आणि वडील म्हणाले आपल्या बायकोला, प्रवीणच्या आईला, की अगं मला यायला मिळणार नाही, माझं खाडं होईल, माझे पैसे कट होतील, तेव्हा तू जा. पोराला वाईट वाटेल, गेली नाहीस तर, पोरगं नंबरात आलंय, जा तू. आई म्हणाली मला पण मालक सोडणार नाही, माझे पैसे कट होतील, माझे खाडं होईल, मालक मला कामावरूनच काढेल. नवरा म्हणाला तुला काय कामावरनं काढलं तर काढू दे, दुसरीकडे नोकरी धरू आपण, पण जा, पोराला वाईट वाटेल, जा. बिचारी आई तुमच्या आईसारखीच रे. बिचारी आई कामावर गेली, लक्ष नव्हतं कामावर. त्या मालकाला विनंत्या केल्या, हातापाया पडली. बिचारी रडली तिथे, माझ्या पोराच्या कार्यक्रमाला मला सोडा म्हणून. पण त्या मालकावर काही परिणाम झाला नाही, 100 शिव्या दिल्या. शेवटी आई लई रडती म्हटल्यावर ते म्हणालं जा, मर जा, तुला कुठं जायचं तिकडं जा, मर जा म्हणाला मालक. तरी आईला आनंद झाला, कारण आईला पोराच्या कार्यक्रमाला जाता येणार होतं. आई गडबडीने घरला आली, आवरलं, आणि सगळ्या श्रीमंताच्या स्त्रिया नटून थटून किलोभर सोन्याच्या अंगावर दागिने घालून शालू नेसून कार्यक्रमाला निघालेल्या. आणि प्रवीणची आई पोराचं बक्षीस घ्यायला निघालेली, पायात चप्पल नसणारी, जुनेर म्हणजे फाटकी साडी नेसलेली, मंगळसूत्रासुद्धा सोन्याचं मणी नसणारी, अंगावर एक पण दागिने नसणारी प्रवीणची आई पोराचं बक्षीस घ्यायला निघाली. त्या गप्पा मारत निघालेल्या स्त्रियांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि एक जण म्हणालीच, कुठं निघालीस ग, कुठं निघालीस, असल्या अवतारात कुठं निघालीस. प्रवीणची आई म्हणाली माझ्या पोराचा पहिला नंबर आला आहे, त्याचं बक्षीस घ्यायला निघाले. खरं तर कौतुक वाटायला पाहिजे, कौतुक गेलं खड्ड्यात. त्या सगळ्या श्रीमंताच्या स्त्रिया हिच्याकडे बघून हसा लागल्या. बाळानो, दारिद्र्याचा अपमान होतो, दारिद्र्याची कुचेष्टा केली जाते. तुमच्या आईबापाने एवढ्या चांगल्या शाळेत तुम्हाला एवढ्यासाठी पाठवलं आहे, कारण भविष्य काळात माझं पोरगं गरीब राहू नये, भविष्य काळात माझी पोरगी गरीब राहू नये, माझ्या पोराचा आणि पोरीचा भविष्य काळात कुणी अपमान करू नये, म्हणून आईबापाने बाळानं तुम्हाला पाठवलं इथे, हे कधी जन्मात विसरू नका बाळानो. करतं बाळानो, आईला सगळी हसली, काय वाटलं नाही रे, काय वाटलं नाही. आई निघालीच, एका बाईला दया आली, ती म्हणाली अगं जाऊ नकोस ग, अशी स्टेजवर फाटक्या साडीत गेलीस, अंगावर दागिना नाही, मंगळसूत्रात सोन्याचं मणी नाही, चप्पल नाही पायात तुझ्या, अशी गेलीस ना, मुलं हसतील, मुली हसतील, शिक्षक हसतील, पालक हसतील, जाऊ नकोस तू, पोराची आबरू काढायला कशाला जातीस, जाऊ नकोस. स्वाभिमानी असणारी प्रवीणची म्हणाली नाही नाही, जाणार म्हणाल्यावर त्या बाईनं आपल्या गळ्यातली बोरमाळ काढली आणि प्रवीणच्या आईच्या हातात देत म्हटलं की अगं एवढी बोरमाळ तरी घाल, अंगावर एक तरी दागिना असू दे. स्वाभिमानी असणारी प्रवीणची आई म्हणाली की नको नको, ठेव तुझी बोरमाळ म्हणाली, माझ्या पायात चप्पल नाही म्हणून, माझ्या अंगावर जुनेर आहे म्हणून, माझ्या मंगळसूत्रात सोन्याचा मणी नाही म्हणून, माझ्या अंगावर एक पण दागिना नाही म्हणून. मुलं हसले तर हसू देत, मुली हसल्या तर हसू देत, शिक्षक हसले तर हसू देत, पालक हसले तर हसू देत, सगळ्यांना मी ओरडून सांगेन की माझ्या अंगावरचा दागिना काय बघता, माझा खराखुरा दागिना बघायचा असेल तर माझ्या प्रवीणकडे बघा. प्रवीण हाच माझ्या आयुष्यातला अमूल्य दागिना आहे. बाळानो, आईचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना मंगळसूत्र नसतं रे, आईचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना तिचा मुलगा किंवा मुलगी असते. अरे गरज पडली ना तर गळ्यातलं मंगळसूत्र 100 वेळा बाजारात विकायला कमी करत नाही, तिला आई म्हणायचं असतं. बाळानो, जगात सगळ्यांची आई अशी असते. अरे मंगळसूत्रच काय, कुणी अंगावरची चामडी मागितली सोलून मग तुमच्या पोरीच्या आजाराला आणि पोराच्या शिक्षणाला पैसे देतो म्हणाले, तर तुमची आई अंगावरचं कातडंसुद्धा सोलून द्यायला कमी करणार नाही, अशी प्रत्येकाची आई असते. बाळानो, जगात सगळ्यांची आई अशी असते. त्या आईसाठी अभ्यास करा, त्या बापासाठी अभ्यास करा. बाळानो, त्यांना सुख द्यायसाठी सगळं करा. हे वय बिघडण्याचं वय असतं बाळानो, हे संगत वाईट असते. एक नालायक भेटलं की सगळं आंब्याच्या पेटीत एक नासका असला तर सगळी पेटी बाद करताय, तसं एक नालायक कोण जरी असेल ना त्याच्या जवळपाससुद्धा जाऊ नका बाळानो. त्याला वाईट संगत असेल तर त्याच्या बरोबरसुद्धा जाऊ नका, त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नका बाळानो. आपली आई लक्षात घ्या, मरणारी आई,
मर मरणारा बाप, त्यांचं लक्षात घ्या आणि त्यांच्यासाठी बाळानं अभ्यास करा. आज तुमची आई 2 व्हीलरवरनं फिरली नसेल, बाळ एवढं मोठं व्हा की आईला 4 व्हीलरवरनं फिरवा. तुमची आई 4 व्हीलरवरनं फिरत असेल, एवढं मोठं व्हा. आई बाबाला विमानातनं बाळानं फिरवा. आयुष्यामध्ये एवढं मोठं व्हा. आईच्या अंगावर तोळाभर सोनं असेल, पण तुम्ही एवढं मोठं व्हा की आईचा गळा सोन्यानं भरला पाहिजे. बाळानं जगातली सगळ्यात महाग साडी कोल्हापुरात मिळणारी ती तुमच्या आईला तुम्ही बाळानं द्या. जगातला चांगला ड्रेस असणारा तो बापाला घेऊन द्या. बाळानं बाप आणि आई या 2 गोष्टीसाठी आसुसलेले असते की आपलं पोरगं मोठं व्हावं, पोरगी मोठी व्हावी. भले तिला काही देऊ नका, भले बापाला काही देऊ नका, आई बापाच्या प्रेमात काही फरक पडत नाही, पण त्यांना वाटतंय की आपलं पोरगं लई मोठं व्हावं, आपली पोरगीसुद्धा लई मोठी व्हावी, असं त्या दोघांना पण बाळानं वाटत असते. त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये मोठं व्हा. तुमचा निकाल लागल्यावर तुमच्या आईला असं वाटू द्या की माझ्या पदरात खणखणीत सोन्याचा दागिना पडला आहे असं वाटू द्या. असा अभ्यास करू नका, असं दुर्लक्ष करू नका, अशी वाईट संगत करू नका की तुमचा निकाल लागल्यावर तुमच्या आईला असं वाटेल की माझ्या पदरात बेंटेक्सचा किंवा नकली दागिना पडला आहे, माझ्या पदरात सोन्याचा दागिना पडला नाही असं आईला वाटू नये. असं वाटत असेल तर बाळांनो अभ्यास करा, खूप अभ्यास करा. खरं तर आजपासनं बाळांनो 2 गोष्टी करा. आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल, काय वाटेल ते करा, किती मार्क कमी पडू देत, कुठल्याही पदावर काम करा, कुठेही नोकरी करा. 2 गोष्टी आजपासनं करा बाळांनो. खरं तर मी 15-16 वर्षापूर्वी एका गावात दिलेली व्याख्यानं, त्या पोराची आई मला कुठेतरी भेटते एखाद्या कार्यक्रमात आणि ती मैत्रिणीला घेऊन सांगते की या साहेबाचं व्याख्यान माझ्या पोरानं मी ऐकलं, तेव्हा ते पोरगं 10वीला होतं. आज माझी सून घरात आली आहे, आज माझं पोरगं इंजिनियर आहे, आज माझी सून इंजिनियर आहे, दोघं पुण्याला राहतात. माझं पोरगं जेव्हा कोल्हापूरला येते ना, तेव्हा ह्या सरांचं ऐकल्यापासून ते मला पाया पडल्याशिवाय कधीच बाहेर जात नाही. बाळांनो हा संस्कार आहे, हा संस्कार आहे. आजपासून तुम्हाला तुमच्या देवाची शपथ घालतो, एक गोष्ट करा रोज. शपथ आहे तुम्हाला तुमच्या देवाची, ग्रामदेवतेची शपथ आहे. बाळांनो रोज रात्री झोपताना दिवसभर दमणारी, मर मरणारी आणि उद्याचं स्वप्न घेऊन अंथरुणात पडणारी आई आहे ना, त्या आईचे डोळे एकदा बघा आणि मग झोपा. दिवसभर दमणारा, मर मरणारा जो बाप आहे ना, तो बाप जेव्हा अंथरुणात पडतोय ना, त्या बापाचे पाय बघा आणि बाळानं मग झोपा. आयुष्यात कुठल्या विठ्ठलाला नमस्कार केल्यानंतर चालेल, आयुष्यात कुठल्या महालक्ष्मीला नमस्कार केल्यानंतर चालेल, पण या 2 गोष्टी करा. रोज रात्री झोपताना आईचे डोळे बघून झोपा आणि बापाचे श्रमणारे पाय बघून झोपा. आयुष्यात कुठली गोष्ट कमी पडणार नाही. आयुष्यातलं सगळं समाधान निश्चितपणानं तुम्ही किती पैसे मिळवलेत तरी तुमच्या वाट्याला भविष्य काळात येऊ शकतं असं मला वाटतं. बाळांनो शिवाजी राजांना घडवणारी त्यांची आई होती. बाळांनो आई होती त्यांची. आई घडवू शकते आपल्या पोराला जगातला मोठा माणूस बनवू शकते. बाळांनो ती आई असते. बाळांनो सगळं करते आई. आणि म्हणून आई आणि बाप या 2 दैवतांच्या समोर नतमस्तक व्हा, त्यांचा आदर करा, ते सांगतील ते सगळं करा. बाळांनो आयुष्यामध्ये मोठं होऊ शकतं असं मला वाटतं. बाळांनो रोज संध्याकाळी किमान 7 ते 9 वाजेपर्यंत घरातला TV बघू नका. बाळांनो तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर रोज संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत TV बघू नका. बाळांनो TVवर काय फार चांगलं असतं असं काही नसतंय, बातम्या सोडल्यात बघू नका. हा अभ्यासाचा वेळ आहे. या अभ्यासाच्या वेळेत बाळांनो अभ्यास करा. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर हे गोष्टी आपण करा. बाळांनो त्या आईसाठी, बापासाठी, शिक्षकांसाठी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये भविष्य काळामध्ये बाळांनो तुम्ही कराव्यात. बाळांनो खूप वाचा. शिक्षकांचं मनापासून ऐका. तुम्हाला शिवाजी राजांची घटना सांगतो आणि मी थांबतो. बाळांनो खरं तर मला माहिती आहे तुम्ही अवघडला आहे. खरं तर बाळांनो शिवाजी महाराज जेव्हा 8-9 महिन्याचं पोर होतं तेव्हा जिजाऊ त्याला रोज दूध पाजायच्या सगळ्या मुलांसारख्या. आणि एक दिवस सदरेवरनं निरोप आला जिजाऊंना की खलिता आला आहे विजापुरातनं, तो वाचायचा आहे आणि तुम्ही या. जिजाऊ साहेब तेव्हा शिवनेरीवर होत्या आणि खाली सदरेवर मुलाला दूध पाजायचा असताना तातडीनं बोलवले म्हणून त्या खाली जायला निघाल्या. त्यांनी दाईला सांगितलं की अगं मी रोज दूध पाजते माझ्या बाळाला,
तेव्हा तू या बाळाला दूध पाज, मी खाली सदरेवर जाऊन येते. जिजाऊ सदरेवर गेल्या. अर्ध्या पाऊण तासानं ते काय वाचलं सगळं काय असेल ते खलिता आणि मग परत आल्या आपल्या वाड्यामध्ये. आणि वाड्यामध्ये आल्यानंतर शिवाजी राजा हा 9 महिन्याचा झोपलेला होता गाढ. झोपलेल्या बाळाला कुठली आई उठवते का रे? उठवते? लहान झोपले बाळ, त्याला उठवते आई कधी? अजिबात कधी उठवत नाही. उठवत नाही की नाही? कारण रडणार ना ते, झोपमोड झाली तर. जिजाऊ शांत बाळ झोपले म्हणलं आनंद झाला जिजाऊना. त्यांनी दाईला विचारलं, ते दूध प्यालं का सगळं दिलेलं? ती दाई म्हणाली, होय होय, तुम्ही जेवढं दिलं होतं तेवढं दूध त्याला मी पाजलं आहे आणि बाळ झोपले. जिजाऊने एक प्रश्न विचारला की तुमच्या आईबाबासमोर हे मला जास्त चांगलं सांगता आलं असतं बाळानं. जिजाऊने एक प्रश्न विचारला की अगं माझ्या बाळाला दूध पाजताना काही गोष्टी बिष्टी सांगितल्यास का? तेव्हा ती दाई म्हणाली, मला कुठं गोष्टी ती सांगायला, मी काय सांगितलं नाही, मी तुमच्या बाळाला नुसतं दूध पाजलं आणि ते झोपलं. जिजाऊनी आई कशी असते बाळानो, जिजाऊनी काय केलं की झोपलेल्या बाळाला हिनं गोष्ट न सांगता दूध पाजले म्हणून त्याचे दोन्ही पाय पकडले 9 महिन्याच्या बाळाचे आणि त्याला उलटं केलं. उलटं केल्यावर त्याच्या नाकातोंडातनं दूध बाहेर पडायला लागलं. ते रडायला लागलं. एकतर झोपमोड झाली, दुसरं नाकातोंडातनं दूध बाहेर पडायला लागलं. सगळं दूध पडावं म्हणून जिजाऊ त्याच्या पोटावर चापट्या मारायला लागल्या आणि सगळं पोटातलं दूध त्यांनी खाली पाडलं. ती दाई रडायला लागली बिचारी. एवढ्या 9 महिन्याच्या पोराला उलटं करून कोण दूध पाडते का हो खाली? किती निष्ठुर आई असेल असं तिला वाटलं. ती रडायला लागली. जिजाऊनी सगळं दूध खाली पाडलं, त्याला आंघोळ घातली आणि आंघोळ घालून परत दूध घेतलं आणि त्याला दूध पाजायला लागल्या, काही गोष्टी सांगायला लागल्या. त्या आता दाईने न राहून एक प्रश्न विचारला की अहो मी पण दूध पाजलं होतं, तुम्ही पण दूध पाजताय. मी पाजलेलं दूध पिऊन पोरगं छान झोपलं होतं, असं असताना त्याला उलटं करून दूध पाडलं आणि तुम्ही परत गोष्ट सांगत त्याला घालताय, का करताय? तेव्हा जिजाऊ असं म्हणाल्या की माझं बाळ मोठं होताना त्याच्या पोटात जाणारा प्रत्येक अन्नाचा कण, त्याच्या पोटात जाणारा प्रत्येक द्रव म्हणजे दुधासारखा पदार्थ संस्कारित होऊन पोटात गेला पाहिजे. त्याला चांगल्या गोष्टी खाता खाता सुद्धा कळल्या पाहिजेत, म्हणून त्याला उलटं केलं आणि त्याचं दूध पाडलं. त्या दाईनं प्रश्न विचारला की हे 9 महिन्याचं बाळ आहे, त्याला काय कळणार आहे तुम्ही सांगताय त्या गोष्टी? तेव्हा जिजाऊने उत्तर दिलं की अगं महाभारतात अभिमन्यू गर्भात असताना त्याला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा कळलंय आणि माझं पोरगा तर 9 महिन्याचा आहे, त्याला सगळं कळेल. हे एवढ्यासाठी करतोय म्हणाल्या जिजाऊ की माझं पोरगं जेव्हा राजा होईल ना, तेव्हा जगातली किती सुंदर शत्रूची जरी स्त्री समोर आली तर तिच्यामध्ये त्याला त्याची आई दिसेल, तिच्यामध्ये त्याला त्याची बहीण दिसेल. कुठल्याही स्त्रीकडं शत्रूच्या सुद्धा तो वासनेनं माझं पोरगं कधी बघणार नाही. हे संस्कार मी लहानपणापासून गोष्टी सांगून त्याच्यावर केलेत. जगाच्या पाठीवर बाळानं शिवाजी असा एकमेव राजा होता की शत्रूच्या पकडलेल्या स्त्रियांची सुद्धा ओटी भरली आणि तुमच्यामध्ये माझी आई दिसते असं म्हणून त्या स्त्रीला पाठवणारा जगातला एकमेव राजा होता बाळानो. दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवून आणणं, दुसऱ्यांच्या मुली पळवून आणलं आणि 100 हजार स्त्रियां पोरींच्या बरोबर लग्न करणं ही या देशातली एक संस्कृती होती, एका विशिष्ट बाबींची. याला सगळ्याला फाटा द्यायचं काम शिवाजीराजांनी केलं, कारण त्यांच्या आईचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. बाळानो, मी म्हणणार नाही तुमच्या आईला, तुमची आई असती तर सांगितलं असतं की किमान तुमच्या आईनं आणि बाबानं सुद्धा संध्याकाळी 7 ते 9 TV लावायला नको. तुम्हाला नाही शिकवलं तरी आईनं चालेल, नाही समजून सांगितले तर चालेल, पण तुम्हाला मानसिक आधार द्यायला आई तुमच्या जवळ बसली पाहिजे, बाप तुमच्या जवळ बसला पाहिजे. पोरगी काय शिकते, काय वाचते हे किमान त्यानं बघितलं ना तरीसुद्धा बाळानं तुम्हाला मानसिक बळ मिळेल आणि आयुष्यामध्ये मोठं होऊ शकाल असं मला वाटते. शाहिस्तेखानाला एक त्याचं शाहिस्तेखान बुर्जी नावाचं एक हे लिहायची सवय होती दैनंदिनी. तर शाहिस्तेखानावर छापा टाकला, बॉटू छाटली, तेव्हा त्याच्या तरुण पोरी 4-5 बऱ्याच बायका होत्या त्यातल्या काही पोरी तरुण त्या गायब आहेत असं लक्षात आलं सकाळी उठल्यावर. आणि कोणतरी त्या बेगमा पळत आले आणि त्याला सांगितलं शाहिस्तेखानाला बोटं तुटलेलं ते त्याला सांगितलं की आपल्या 4 पोरी तरुण दिसत नाहीत कुठं, शिवाजीनं पळवून नेले असतील. तेव्हा बोटं छाटलेल्या अवस्थेत शाहिस्तेखानानं
शाहिस्तेखानानं म्हटलं आहे त्यांना, ते त्या शाहिस्तेखानाची बुर्जी नावाचं जे पुस्तक आहे लिहिलेलं, त्याच्यात त्यानं लिहिलं आहे की शिवाजी हा जगाच्या पाठीवर असा राजा आहे की तो शत्रूच्या मुलीलासुद्धा अंगाला हात लावणार नाही. बाळ हे सामर्थ्य फक्त आई निर्माण करू शकते. की आपलं पोरगं असं व्हावं की आपल्या पोरानं समाजातल्या मुलींच्या मध्ये आपली बहीण बघावी, आपली आई बघावी, असं घडवते ती आई असते. आणि ती जिजाऊ आपल्या महाराष्ट्राची आई आहे बाळांनो, ती सगळे आपल्यांची आई आहे. आणि आपण घडताना शिवाजीचा तो आदर्श घेऊया. आम्हाला प्रत्येक मुलीत आपली बहीण वाटू द्या बाळांनो, आम्हाला प्रत्येक मुलीमध्ये आपली आई वाटू द्या बाळांनो. या सगळ्या गोष्टी संस्कारातनं होतात. जे संस्कार जिजाऊनी केले ते संस्कार तुमच्या आईनं करायला पाहिजेत, पण ते संस्कार तुमची शाळा बाळानं तुमच्यावर करते आहे. आणि असे संस्कार निश्चितपणानं भविष्य काळात तुमच्यावर होत. आणि तुमच्यातनं सुद्धा एखादा छत्रपती शाहू महाराज, एखादा शिवाजी महाराज, एखादे APJ अब्दुल कलाम, मनमोहन सिंहासारखा एखादा अर्थतज्ञ, अटल बिहारी वाजपेयीसारखा एखादा संवेदनशील राज्यकर्ता, अशी माणसं या तुमच्या शाळेतनं निश्चितपणानं होऊ देत. आणि अशा माणसांना भेटायला माझ्यासारख्या माणसालासुद्धा परवानगी काढून आज जात आहे हो. एवढी मोठं बाळनं आपण व्हावं आणि राज्य करावं जगावर. शाळेचं नाव आबाजी ठेवावं, तुमच्या सगळ्यांचं नाव आबाजी ठेवावं आणि आयुष्यामध्ये खूप खूप मोठं व्हावं. मागायचंच तर आपली झोळी फाटकी कशाला, पण तुमच्यासाठी मागूया. जे जे तुम्हा हवे तेथे तुम्हा मिळू द्या. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे पाहिल्यानंतर कळू द्या. इतकं प्रचंड भाग्य तुमच्या वाट्याला येऊ, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता एक गोष्ट बघितली असेल बाळांनो तुम्ही, त्या मुलीला मी श्रीफळ वाढवायला लावलं. उद्या तुमच्या घरात देवासमोरसुद्धा आईला सांगा की मी मुलगी जरी असले ना तरी नारळ वाढवायला सक्षम आहे. बाळांनो असं काही देवानं सांगितलेलं नाही रे मुलीने वाढवायचं नाही आणि मुलानं वाढवायचं नाही. हा आदर्श घ्या. या मुलीनं बिचारीनं म्हणली नाही, नाहीतर पूर्वी म्हणायच्या नको 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 मी वाढवणार नाही म्हणायच्या नारळ. मी कसं वाढवू? बाळा हा बदल झाला आहे. तिने सहजपणानं नारळ फोडून टाकला. काय तिला झालं का? लागलं बोटाला चेसलं बोट. असं आहे. पोरगं मर्तुगडं असते, नारळ बी उचलत नसते. आई म्हणते तू राहून दे ग, ते फोडून दे. ते बोट चिचून घेते तर त्यालाच लावते फोडायला. बाळा हा बदल आपल्यामध्ये पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हो. आणखीन एक गोष्ट तुम्ही बाळांना बघितली, ती म्हणजे मला दिलेली शाल मी त्या मुलींना दिली 2. हे का केलं तुमच्यासमोर? तर बाळांनो आयुष्यात एवढं मला एका ठिकाणी चांदीची मूर्ती दिली होती 8,000 रुपयाची. त्या बाई मला प्राचार्यबाई म्हणाल्या देऊ नका हो सर, 8,000ची मूर्ती, तुम्ही रिटायर होणार आहे म्हणून तुम्हाला कार्यक्रमात दिली हो, 3 वर्ष व्याख्यान देत आहे. 92% मार्क पडलेल्या पोरीला मी गडिंग्लजमध्ये दिली. आणि ते द्यायच्या आधी त्या बाई म्हणाल्या प्राचार्य की सर ती कोट्याधीशाची पोरगी आहे, तिला देऊ नका हो, काय तिला फरक पडणार आहे 8,000च्या मूर्तीनं. तरी बी देऊन टाकली तिला मी. एक वाक्य म्हणलं ते तुमच्या सगळ्यांसाठी. मी म्हणलं बाळ तू कोट्याधीशाची मुलगी आहे तसं बाई म्हणाल्या, तुला देऊ नको असं म्हणाल्या, तरी पण दिली तुला 8,000 रुपयाची चांदीची मूर्ती. तुला एवढ्यासाठी दिली की भविष्य काळात तुम्ही एवढं मोठं व्हा की एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला सोन्याची मूर्ती जरी कुणी दिली तरी ती सहजपणानं समोरच्या एखाद्या मुलीला देता येईल. इतकं आयुष्यामध्ये बाळाला मोठं व्हा. हे सर्कल हे आयुष्यभर असं पुढं राहू द्या. एक आणि एक अशा मुलांनी असं जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मी इथं आल्याचं समाधान मिळेल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.